नमस्कार सगळ्यांना. आज मी तुमच्यासोबत माझ्या संध्याकाळचे रुटीन शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर संध्याकाळ झाली की माझं सगळं असं चालू असतं की झाडून वगैरे घ्यायचं, कारण की दिवस मावळायच्या आधीच झाडून वगैरे घ्यायचं असतं. तर इथे भांडे वगैरेही घासून घेतलेले असतात, ते पण लावायचे असतात. त्यानंतर जे जेवलेले वगैरे भांडे पडलेले असतात ना, ते इथे घासून घेतले. आपल्या बायकांचं कसं असतं ना, आपल्याला आपलं घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप असंच असावं वाटतं. तर एकंदरीत मला असं वाटतं की ते प्रत्येकीचंच होत असेल. तर तुमचंही असंच होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, घर असतं. तर मला तरी असं वाटतं, आणि ते घर आपण जेवढं स्वच्छ ठेवू ना, त्याने घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते कुठेतरी, असं वाटतं मला. तर त्यानंतर इथे मी मस्त फ्रेश वगैरे झाले. आता दिवाबत्तीचाही वेळ झाला होता, तर इथे दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की 3 दिवे कसं काय? आता एक जो दिवा असतो ना, तो तुपाचा असतो की मी संध्याकाळी लावते. त्यानंतर जो दुसरा दिवा असतो ना, तो माझा कायम अखंड दिवा असतो, म्हणजे 24 तास तो दिवा चालू असतो. त्यानंतर तिसरा जो दिवा असतो ना, तो तुळशीपाशी लावते. तर असे 3 दिवे असतात. तर आता हे सासूबाई जसं करतात ना, मी त्या पद्धतीनेच करते. त्यानंतर लगे इथं बाळाच्या खाऊचा टाईम होऊन जातो, तर त्याच्यासाठीच इथे मी मस्त खिचडी बनवली होती. आता मुगाची डाळ, तांदूळ, थोडासा बटाटा, बीट, गाजर असं सगळं मी कुकरला मस्त 2-3 शिट्ट्या करून मऊ शिजवून घेते. त्यानंतर मिक्सरला बारीक करून त्याला खाण्यासाठी ते देत असते. तर इथे नंतर स्वयंपाकाचाही वेळ झाला होता. ते बटाट्याची भाजी, चपात्या असं सगळा बेत केला होता. तर आज चपात्या केल्या नाही, तर नेहमी मी भाकरी करत असते. कणिक शिल्लक होती, त्यामुळे म्हटलं ते वायाही नको जायला. आता असंही बोलतात की कणिक फ्रीजमध्ये ठेवू नये आणि त्याच्या चपात्या आपण खाऊ नये, असं पण म्हणतात. तर त्यानंतर लगेच इथे किचन वगैरे क्लीन करून घ्यायचं असतं. तर मी रात्री किचन क्लीन करूनच झोपते, कारण की जे झुरळं होतात ना, ते होत नाहीत. आणि सकाळी उठल्यानंतर आपल्यालाही बघायला छान वाटतं आणि सकाळ पण आपली मस्त फ्रेश होते. तर सगळं इथे आवरून घेतलं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल ना, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.